नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सामान्य विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅचमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण 2017, 18 आणि 19च्या संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रश्नांचं विश्लेषण बघितले। आता बघणार आहे आपण 2020 मध्ये झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे 2021 मध्ये झालेल्या पण 20 मधले ॲड असणाऱ्या या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब मधील विज्ञान प्रश्नांचे विश्लेषण। आणि यानंतर आपण जाणार आहे 2013 पासून ते 2016 पर्यंत ASOच्या स्वतंत्र परीक्षा झालेल्या, PSIच्या स्वतंत्र झालेल्या आणि STIच्या स्वतंत्र झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणकडे, आणि त्यानंतर आपण जाणार आहे राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणकडे। अशा प्रकारे म्हणून या स्टेट बोर्ड बॅचच्या व्हॅलिडिटी मी तुम्हाला 6 मंथ दिलेली आहे। का? कारण की सर्व प्रश्नांचं तुम्हाला ॲनालिसिस केलं जाईल। सध्याच्या घडीला जी राज्यसेवा गट ब येणार आहे यासाठी मला सांगा जे प्रश्न महत्त्वाचे, जे प्रश्नपत्रिका महत्त्वाचे ते कव्हर करणार आहे, आणि त्यानंतर आपण जाणार आहे राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणकडे। सर्व प्रश्न एकदम डिटेल डिकोड केलं जात आहे। ह्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे काही एक्झाम होतील कोणती हो त्याच्यामध्ये 100% होईल मित्रांनो। यासाठी 2-3 बॅचेस अवेलेबल आहेत। बघा पुन्हा एकदा सांगतो, एक म्हणजे काय आहे, आपली स्टेट बोर्डची बॅच आहे। ही बॅच नॉमिनल फीस मध्ये चालू केलेली 199, काही कालांतराने याची फीस वाढणार आहे। यानंतर जर बघितलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस बॅच म्हणजेच काय प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच, ही पण 199 ला चालू केलेली आहे। आणि दुसरी बॅच आहे आपली फाउंडेशन बॅच। मित्रांनो, या फाउंडेशन बॅचची फीस वेगवेगळी आहे, डिपेंड आहे किती कालावधीसाठी तुम्ही कोर्स परचेस करता त्यानुसार सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत। म्हणजे याचा अर्थ विज्ञानचा कोणताही प्रश्न असो, काही असो, ते सगळ्यांचं सोल्युशन आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे। प्लॅटफॉर्म काय असणार आहे तर प्ले स्टोरवरून डाउनलोड करा सायन्स बाय अशोक पवार हा ॲप मित्रांनो, कळलं का? त्याच्यामध्ये सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत। काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, सगळ्या शंकेचं निराकरण केलं जाईल। चला आता मी तुम्हाला पुढे जाऊ, आपण एक एक प्रश्न घेऊया काय आणि कशा प्रकारे असणार आहे। बघा आता जर बघितलं तर या ठिकाणी सांगतो काय असणार आहे। पृथ्वीवरील विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? बघा, गुरुत्वाकर्षणीय पद्धत, त्यानंतर खगोलीय प्रसार पद्धत आणि समांतर पद्धत आणि थेट पद्धत। मित्रांनो, या पद्धतींचा वापर शक्यतो डिस्टन्स साठी काय आहे करत नाही आपण, लॉंग डिस्टन्स साठी तर पॉसिबलच नाही आहे। तर ह्याचं उत्तर येतं पॅरलॅक्स मेथड। जर बघितलं लॉंग डिस्टन्स साठी सर कशा कशाचा वापर करतो कळालं का? तर मित्रांनो माहित आहे का, पॅरलॅक्स मेथडचा तर वापर करतो जो डायगोनलच्या स्वरूपात, कळालं का? एक जॉमेट्री काढून काय आहे अंतर मोजलं जातो, तो एक आहे। ह्याच्या व्यतिरिक्त पण मल्टिपल आहे। जसं उदाहरणामध्ये जर बघितलं इको नावाची मेथड आहे, कळालं का, ज्याच्यामध्ये लाईटचं किंवा साऊंडचं वापर करून काय डिस्टन्स मोजलं जातं लॉंग, कळालं का? त्यानंतर सेकंड जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का लेझर मेथड आहे, कळालं का रे, लेझर मेथड आहे। त्यानंतर जर बघितलं सोनार मेथड आहे, सोनार मेथड आहे, कळालं का? त्यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का चौथं रडार मेथड आहे, कळालं का? या सर्व मेथड मला सांगा लॉंग डिस्टन्स साठी आपण काय करत असतो, वापरत असतो। आणि 5वी वरती उत्तर दिलेलं त्याला आपण पॅरलॅक्स मेथड म्हणून ओळखत असतो। तर या मेथड आहेत जे काय म्हणतात का आपण लॉंग डिस्टन्स साठी वापरत असतो, बाकीच्या या मेथड वापरत नाही, म्हणून उत्तर दिलेलं होतं सेकंड, ज्याला पॅरलॅक्स मेथड म्हणतो लॉंग डिस्टन्स साठी। जसं इको मध्ये लाईट किंवा साऊंडचा वापर होतो, लेझर मध्ये पण जर बघितलं तर लाईटचा वापर होतो, सोनार मध्ये जर बघितलं साऊंडचं, रडार मध्ये लाईटचं, तशा प्रकारे पॅरलॅक्स मध्ये पण काय लाईटच्या साहाय्याने काय केलं जातं, हे सगळं डिस्टन्स मोजलं जातं मित्रांनो। तर लॉंग डिस्टन्स साठी काय या पद्धती आहेत, बाकीच्या या लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला ह्याच्याबद्दल विचारू शकतो मित्रांनो, कळलं का? बाकीचे एवढं काही महत्त्वाचं नाहीये। हा आहे पहिला प्रश्न 2020 ज्याचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे काय आणि कसं असणार आहे। यानंतर बघा सोलार सेलचे सौर घट कार्य डॅशवर आधारित आहे। बघा त्यानंतर बघा काय स्टार्क इफेक्ट आहे, कुलोम्ब इफेक्ट आहे, झिमन इफेक्ट आहे आणि काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे। ह्याचं उत्तर आहे मित्रांनो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी ह्याचं उत्तर दिलेलं असेल, पण फोटो व्होल्टाईक आहे। फोटो व्होल्टाईक इफेक्ट नेमकं काय आहे ह्याच्याबद्दल बघा माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला जास्त काही माहित नसेल, कळलं का? पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फोटो व्होल्टाईक इफेक्ट काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी डिटेल व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा काय असतो तर या ठिकाणी जर बघितलं पहिले स्टार्क इफेक्ट घ्या। हे दोन्ही इफेक्ट जो आहे ते अणूच्या संबंधित आहे मित्रांनो। मला सांगा या अणूला एक तर किंवा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलो आपण, कळलं का रे, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलो किंवा दुसरं मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलो तर मला सांगा त्याच्यात काय बदल होतो। तर मित्रांनो माहित आहे का जी अणूची ऊर्जा होते ना ती स्प्रेड होते मित्रांनो। जर मला सांगा अणूला ॲटमला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर
त्याची ऊर्जा स्प्रेड होते, स्प्लिट होते मित्रांनो, याला जर काय म्हणत असेल तर याला म्हणतात स्टार्क इफेक्ट. कळालं का रे? याला म्हणतात स्टार्क इफेक्ट. आणि जर या अणूला, ॲटमला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर जर त्याची ऊर्जा स्प्लिट होत असेल, कळालं का, स्प्लिट होत असेल तर याला म्हणतात झीमन इफेक्ट. कळालं का रे? याला म्हणतात काय आहे? झीमन इफेक्ट. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. राहिलं कुलोम इफेक्ट. काय आहे कुलोम इफेक्ट? जर बघितलं तर कुलोम इफेक्टला कुलोम लॉ आपण म्हणतो. काय सिंपल गोष्ट काय म्हणते, जर दोन चार्जेस घेतलो आपण, प्रभार, कळालं का, प्रभार घेतलं, हा Q1 आणि Q2, तर कुलोम इफेक्ट काय म्हणतो माहित आहे का, या प्रभाराच्या आतमध्ये एक बल कार्यरत असतात, जसं ग्रॅव्हिटेशनल असतो ना त्या प्रकारे. तर कुलोम इफेक्ट सांगतो की हा जो बल प्रेझेंट आहे, हा बल दोन्ही प्रभाराच्या गुणाकाराच्या समानुपाती आहे आणि हा मधला जो बल आहे दोन्ही प्रभारामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. याला आपण कुलोम इफेक्ट म्हणतो किंवा याला कुलोम लॉ म्हणून ओळखलं जातं. राहिलं फोटोव्होल्टाइक इफेक्ट. फोटोव्होल्टाइक इफेक्ट काय असणार आहे ते आता समजून घ्या मित्रांनो. काय असतं माहित आहे का, जेव्हा एखादं कंडक्टर घेतो, एखादं वाहक घेतो, या कंडक्टर मधून मला सांगा इलेक्ट्रॉनचं जेव्हा वहन होतं तेव्हाच मला सांगा ह्याच्यातून विद्युत धारेचं काय होतं, वहन होतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण इलेक्ट्रॉनचं वहन ऑटोमॅटिक तर होणार नाही मित्रांनो. तर या इलेक्ट्रॉनचं वहन कधी होतो, किंवा हा इलेक्ट्रॉन या मेटलला, या कंडक्टरला सोडून कधी जातो माहित आहे का, जेव्हा या इलेक्ट्रॉनला तेवढी ऊर्जा दिली जाते की ज्या ऊर्जेच्या साहाय्याने हे या मेटलच्या बाहेर पडेल. आणि जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा त्याच्यातून विद्युतधारा वहन होईल. बघा सर, हे मेटलच्या बाहेर इलेक्ट्रॉन का पडत नाही, कारण अणूचा केंद्रक जो आहे हा पॉझिटिव्ह प्रभाराने व्यस्त आहे आणि तो अणूचा केंद्रक पॉझिटिव्ह प्रभाराने आहे आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह प्रभार आहे. मग बघा अणूचा केंद्रक या इलेक्ट्रॉनला बांधून ठेवत असतो मित्रांनो. मग बघा या इलेक्ट्रॉनवर तुम्हाला एवढी ऊर्जा टाकावी लागेल की ज्या ऊर्जेच्या साहाय्याने ती ऊर्जा केंद्रकाकडे असणाऱ्या ऊर्जेपेक्षाही जास्त असायला पाहिजे, जेणेकरून मला सांगा तो इलेक्ट्रॉन केंद्रकाला सोडून या मेटलला सोडून बाहेर जाऊ शकतो. कळालं का? हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर झालं इथपर्यंत? मग सर कशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनला या मेटलच्या बाहेर काढू शकतो, कशा प्रकारे काढू शकतो? बघा, जर या इलेक्ट्रॉनला या मेटलच्या बाहेर कसं काढू शकतो, जर मेटलच्या बाहेर निघाला, तो पुढे गेला तरच विद्युत धारेचं वहन होणार आहे. तर याचे तीन टाइप्स आहेत, या तीन पद्धतीने आपण काढू शकतो. एक तर काय करा, या धातूला जर तुम्ही गरम केलात, कळालं का रे, जर तुम्ही या धातूला गरम केलात, हिटिंग दिलात, तर मला सांगा त्यावेळेस या इलेक्ट्रॉन मध्ये एवढी ऊर्जा होऊन जाते की तो केंद्रकाला सोडून बाहेर जाऊ शकतो. हे पहिलं आहे मित्रांनो. कळालं का? त्यानंतर सेकंड जर बघितलं, हे जो धातू आहे या धातूला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवून द्या, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवून द्या, तेव्हा ह्या इलेक्ट्रॉनवर तेवढी ऊर्जा प्राप्त होऊन जाते की जी काय करते माहित आहे का, मेटल मधून हा इलेक्ट्रॉन बाहेर जाऊ शकतो आणि विद्युत धारेचं वहन होऊ शकतो. आणि तिसरा आहे त्याला आपण म्हणतो फोटोव्होल्टाइक इफेक्ट मित्रांनो. तर आता मी तुम्हाला सांगतो की तिसऱ्या फोटोव्होल्टाइक इफेक्ट मध्ये नेमकं काय आणि कसं होणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता फोटोव्होल्टाइक इफेक्ट म्हणजे काय आहे, कळालं का? जर बघितलं या फोटोव्होल्टाइक इफेक्टचा शोध, कळालं का रे, पहिल्यांदा ह्याचा शोध जर कधी लागला असेल, कळालं का, तर तो 1887 ला लागला मित्रांनो. कळालं का? आणि 1887 ला कोण, हेनरिच हर्ट्झ नावाचा शास्त्रज्ञ आहे. या हेनरिच हर्ट्झ नावाच्या शास्त्रज्ञाने या फोटोव्होल्टाइक इफेक्ट बद्दल तुम्हाला आपल्याला सांगितलं. काय आहे हेनरिच हर्ट्झने काय सांगितलं, अशा प्रकारे जर कंडक्टर वाहक घेतलो आणि ह्याच्यातील इलेक्ट्रॉन आहेत, कळालं का, त्यांनी सांगितलं जर या इलेक्ट्रॉन वरती आपण अल्ट्राव्हायोलेट रेज जर टाकलो तर या किरणातून हे इलेक्ट्रॉन तेवढी ऊर्जा घेऊ शकतो जी केंद्रकापेक्षा जास्त आहे आणि ऊर्जा घेतल्यानंतर हे इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतात आणि यालाच आपण काय म्हणत असतो, फोटोव्होल्टाइक इफेक्ट म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन कधीपर्यंत बाहेर पडतील, जोपर्यंत ह्याच्यावर अल्ट्राव्हायोलेट रेज पडतात ते ठराविक वारंवारतेचे असायला पाहिजे आणि ही वारंवारता मेटलच्या गुणधर्मानुसार बदलत असते मित्रांनो. कारण प्रत्येक मेटल तर सारखं नाहीये, तर प्रत्येक मेटल वेगवेगळं आहे, त्यानुसार या प्रकाशाची वारंवारता पण वेगवेगळी आवश्यक असते आणि त्यानुसार या प्रकाशाच्या लाईट वरून हे इलेक्ट्रॉन ऊर्जा घेतात आणि हे इलेक्ट्रॉन बाहेर उड्या मारतात आणि हे इलेक्ट्रॉन सोबत विद्युत धारेचं काय करतात, वहन करतात. यालाच आपण फोटोव्होल्टाइक इफेक्ट म्हणतो आणि म्हणून विद्युत धारा वहन होते. 1887 ला हेनरिच हर्ट्झ यांनी काय याचा शोध लावला. तर या
प्रश्नाचं उत्तर हे आहे. बाकीचे जरी विचारले तरी मी तुम्हाला सांगितलेले आहे. पॉज करून बघत जा, कळालं का? म्हणजे तुम्हाला क्लॅरिटीने समजेल काय आणि कसं असणार आहे. यानंतर जर बघितलं काय आणि कसं असणार आहे तर तुम्हाला सांगतो थोडं. बघा आता या ठिकाणी काय असणार आहे पुढचा. बघा नेक्स्ट क्वेश्चन जर काय असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आहे खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा सर्वात आधी वापर करणारा कोण? उत्तर आयोगाने ब्रह्मगुप्त दिलेले आहे. या प्रश्नापासून खूप वादविवाद झालेत, कळलं का? तर ह्या प्रश्न आणखी कन्फ्युजनमध्ये जाय, पण उत्तर ब्रह्मगुप्ता दिलेलं आहे. लोकांना वाटत होतं काय माहित आहे का, आर्यभट्ट असायला पाहिजे, काही ठिकाणी रेफरन्स पण दिलेला आहे, परंतु उत्तर ब्रह्मगुप्ता दिले. पण या प्रश्नांचं विश्लेषणाची गरज नाही, कारण ऑलरेडी कन्फ्युजनचा पार्ट आहे हा, कळलं का? बघा आता जर बघितलं नेक्स्ट पॉईंट काय आहे. नेक्स्ट पॉइंट अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅडास असते. मित्रांनो माहित आहे का, जर तुम्ही बघितलं की धातू असतात रे, या धातूमध्ये जर बघितलं याला जर आपण वापरलं तर मित्रांनो माहित आहे का हा काय होतो, लवकर खराब होतो मित्रांनो. का? कारण की हा गंजतो, कळायला का रे? हा गंजतो, कोरोजन होतं. का गंजतो? कारण वातावरणातील वेगवेगळ्या घटकांसोबत अभिक्रिया करतो आणि त्याची झीज होते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे धातूचं मूळ गुणधर्म आहे, कारण धातू वातावरणातील ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करतात, पाण्यासोबत अभिक्रिया करतात, आम्लारी सोबत अभिक्रिया करतात. म्हणून ओरिजिनल धातू जेव्हा वापरतो ते गंजतो. जसं उदाहरणामध्ये तांब्याचा जेव्हा वापर करत असतो तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड सोबत तांबा अभिक्रिया करतो आणि तो हिरव्या रंगाचा थर जमा करू शकतो. लोखंडाचं जेव्हा पाण्यासोबत म्हणजे वाफेसोबत अभिक्रिया होते तेव्हा तांबड्या रंगाचा थर जमा होतो. जसं चांदीचा वापर करत असताना जर चांदीवर गंधकाची अभिक्रिया घडली तर त्याच्यावर काळ्या रंगाचा थर जमा होतो. म्हणजे मूळ धातू जर वापरलो तर तो लवकर खराब होतो. म्हणून तो खराब होऊ नये, तो गंजू नये म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं रे, मूळ धातूच्या आतमध्ये अन्य धातू किंवा अधातू मिक्स करून टाकलं आणि एक नवीन पदार्थ तयार केलं. आणि या नवीन पदार्थालाच आपण समिश्र म्हणतो किंवा यालाच आपण अलॉय म्हणतो मित्रांनो. म्हणून बघा या ठिकाणी कॉपर हा मूळ धातू आहे आणि त्याच्या एकत्रीकरणातून, अन्य घटकाच्या एकत्रीकरणातून मला सांगा जर्मन सिल्वर हा धातूक तयार झालाय. याला आपण जर काय म्हणत असेल तर या समिश्र म्हणतो, हे तयार झालंय. आणि जर बघितलं की हे कशापासून तयार झाले, या प्रश्नाचं उत्तर जर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तर काय असेल रे, कॉपर, झिंक आणि ॲल्युमिनियम या तिघांच्या एकत्रीकरणातून हे तयार झालेले आहेत. आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. यासाठी तुम्हाला बाकीचं पार्ट पण मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की काय आणि कसं असणार आहे. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, सर्वात पहिलं जर आहे तर तो लोखंड जे आहे हा मूळ धातू आहे आणि या लोखंडापासून मला सांगा वेगवेगळे धातुके तयार झालेले आहेत. जसं उदाहरणामध्ये स्टेनलेस स्टील, कळालं का? स्टेनलेस स्टील मला सांगा हा धातू काय आहे, समिश्र आहे. हा समिश्र आहे. आयोग पुन्हा विचारू शकतो स्टेनलेस स्टील मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणापासून तयार झालेला आहे, तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर सेकंड जर बघितलं ह्याचंच रिलेटेड तर काय, टंगस्टन स्टील आहे, कळालं का रे? टंगस्टन स्टील आहे हे येऊ शकतं. त्यानंतर जर बघितलं क्रोम स्टील असेल, मॅग्नीज स्टील असेल, मॅग्नीज स्टील आहे, मॅग्नीज काय रे, स्टील आहे. आणि त्यानंतर चौथं क्रोम स्टील आहे. हे सगळेचे सगळे मला सांगा कशाचे धातू किंवा समिश्र आहेत रे, लोखंडाचे आहेत. तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील मध्ये जर बघितलं लोखंड, क्रोमियम, निकेल असतो, कळालं का रे? लोखंड असतो. त्यानंतर जर बघितलं क्रोमियम असतं, त्यानंतर जर बघितलं निकेल असतं. हे सगळे घटक प्रेझेंट असतात आणि कार्बन असतो. या चौघांपासून बनलेला लोखंडाचा जो समिश्र आहे दॅट इज अ स्टेनलेस स्टील. आयोग हे विचारू शकतो की कोणते कंटेंट आहे, जसं आता विचारलं होतं जर्मन सिल्वरच्या बाबतीत मित्रांनो. टंगस्टन स्टील मध्ये जर बघितलं ऑब्वियसली लोखंडाचा आहे म्हणल्यावर लोखंड तर असेल लोह. त्यानंतर सेकंड जर बघितलं तर नावातच आहे टंगस्टन असणार आहे. आणि तिसरा असणार आहे मित्रांनो माहित आहे का, कार्बन. हे तिघांपासून जर काय तयार झाला असेल तर काय आहे, टंगस्टन. त्यानंतर बघा या ठिकाणी काय रे, लोखंड तर असणार आहे, त्यासोबत मॅग्नीज असतं आणि त्यासोबत कार्बन पण प्रेझेंट असतो मॅग्नीज स्टील मध्ये. आणि क्रोम स्टील मध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, काय काय असेल रे, तर लोखंड तर असेल, क्रोमियम पण असतं, कळालं का? आणि त्यानंतर सेकंड तिसरं जर बघितलं तर कार्बन प्रेझेंट असतो. हे झाले लोखंडाचे समिश्र आणि समिश्रामध्ये असणारे हे कंटेंट, हे आयोग विचारतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आणखी एक काय असेल,
तर मित्रांनो माहित आहे का, कॉपर, कळालं का, कॉपरचे वेगवेगळे आहेत, कळालं का, कॉपरचे वेगवेगळे, ज्याला तांबे म्हणतो रे आपण, तांबेमध्ये कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सर्वात पहिलं जर बघितलं, सर्वात फेमस आहे भाऊ पित्तळ. आजकाल जर बघितलं तर आपण भांडे तांब्याचे न वापरता पित्तळचे वापरतो. का? कारण तांब्याचा तो समिश्र आहे, चकाकतो चांगलं, लवकर खराब होत नाही. का? कारण तो त्याच्यामध्ये अन्य घटक मिक्स झालेले आहे. काय काय मिक्स झालेले आहे? तर सर्वात पहिले ह्याच्यात तांबे आहे आणि त्यानंतर सेकंड जर बघितलं तर ह्याच्यात झिंक प्रेझेंट असतो मित्रांनो. हे पितळाचं समिश्रातलं आहे. त्यानंतर बघा सेकंड जर बघितलं गन मेटल, कळालं का रे, गन मेटल हा पण काय मित्रांनो माहित आहे का, तांब्याचाच एक समिश्र आहे. गन मेटल मध्ये तांबे, टीन आणि झिंक असतात मित्रांनो, कळालं का. जर बघितलं कथील, कळालं, तांबे आहे, तांबे आहे. त्यानंतर जर बघितलं कथील, ज्याला आपण टीन म्हणतो, कळाला का, हे आहे. आणि तिसरा कंटेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये झिंक पण प्रेझेंट असतात, हे समजणं गरजेचं आहे. तिसरं जर बघितलं ब्रॉन्झ आहे, कळाला का रे, ब्रॉन्झ मध्ये कोणकोणते, हे सगळं लिहून घेत जा, पेपरवर लिहून घेतलं तरी चालतं आणि ह्याला रिव्हिजन दिलं तरी चालतं, भरपूर अभ्यास होऊन जाईल मित्रांनो, कळाला का. ह्याच्यामध्ये तांबे आणि कथील असतो, कळाला का, ह्याच्यात तांबे आणि कॉमा काय आहे, कथील आहे. आणि शेवटी आहे चौथं, जो आयोगाने विचारलं होतं, जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर जर बघितलं तर कोण कोण असणार आहे, मी सांगितलं मित्रांनो माहित आहे का, कोणकोणता असेल, तांबे, झिंक आणि निकेल, कळालं का रे, तांबे असेल, त्यानंतर काय रे, झिंक असेल आणि निकेल, हे तिन्ही आहेत. तर अशा प्रकारे बघा, हे सगळं लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय क्लॅरिटीने सांगतोय, कारण भविष्यामध्ये प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतं. समजलं, क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण नेक्स्ट जाऊया की कोणतो प्रश्न असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं 50 नंबरचा क्वेश्चन काय असेल, 50 नंबरच्या क्वेश्चन मध्ये जाऊ आपण, कशा प्रकारे हा पार्ट असणार आहे बघा. या प्रश्नामध्ये जर बघितलं की काय रे, स्फटिक सारख्या पदार्थांना डॅडास आणि डॅडास काय असणार आहे, म्हणजे संरचना कशी असते, अशा प्रकारचा हा प्रश्न काय या ठिकाणी आलेला आहे बघा. या प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला एकच बघा, तर हा क्वेश्चन जो आहे 50 नंबरचा, स्फटिक सारख्या पदार्थांना निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू असते, दिशानुवर्ती गुणधर्म असतात. हे प्रश्न काय आहे सांगतो. या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर वरील सर्व बरोबर आहे मित्रांनो. अशा प्रकारचं उत्तर का दिलं त्याचं उत्तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन सांगतो मित्रांनो. माहित आहे का, हा जर बघितलं तर कार्बनची संयुगे नावाचा टॉपिक आहे. कार्बनची संयुगे 9वीच्या पुस्तकात दिलेला आहे मित्रांनो. कार्बनच्या संयुगामध्ये एक काय माहित आहे का, कार्बनची अपरूपे नावाचा टॉपिक आहे, ज्याला ॲलोट्रॉपी म्हणतो. ॲलोट्रॉपी म्हणजे काय रे, असे मूलद्रव्य, असे पदार्थ ज्यांची रासायनिक गुणधर्म तर सारखे असतात परंतु भौतिक गुणधर्म वेगवेगळे आढळतात, अशा प्रकारच्या पदार्थांना आपण काय म्हणतो, ॲलोट्रॉपी म्हणत असतो. काय म्हटलो रे, ॲलोट्रॉपी मध्ये काय म्हटलं, एक सर्वात पहिलं पॉइंट काय म्हटलो माहित आहे का, रासायनिक गुणधर्म. बघा ॲलोट्रॉपी जर बघितलं तर काय म्हटलो, रासायनिक गुणधर्म काय असतो, ह्यांचं सारखं असतं. आणि भौतिक गुणधर्म वेगळं असतं. अशा पदार्थांना आपण अपरूपी किंवा ॲलोट्रॉपिक म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता बघा, अशी ॲलोट्रॉपी आपल्याला कार्बन पासून बनलेल्या संयुगांमध्ये आढळते. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे म्हणून. आता बघा, जर बघितलं की कार्बनचे अपरूपेमध्ये कोणकोणते येणार आहेत, कसं येणार आहेत, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. रासायनिक गुणधर्म सारखे असतात, भौतिक गुणधर्म वेगळे असतात, हा एक पॉइंट झाला. दुसरं पॉइंट काय आहे की या कार्बनचे अपरूपे जे आहेत त्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या घटकात करतो आपण मित्रांनो. जर तुम्ही बघितलं तर वाचला असेल, या कार्बनच्या अपरूपांचं वर्गीकरण, कळलं का रे, अपरूपे जे आहेत ह्यांचं वर्गीकरण 2 गटात करता येतं. ते म्हणजे कोणकोणते, या ठिकाणी बघा. एक गट जर बघितलं त्याला स्फटिक रूपे म्हणतो आपण, कळलं का रे, त्यांना आपण जर बघितलं स्फटिक रूपे. आणि दुसरं जर बघितलं तर त्याला आपण अस्फटिक रूपे म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे मला सांगा, हे 2 गट काय आहे तयार होतात, ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, जर बघितलं स्फटिक रूपे काय असेल, कळलं का रे, स्फटिक रूपे काय आणि अस्फटिक रूपे काय, मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. याला क्रिस्टलाइन म्हणतात मित्रांनो, याला क्रिस्टलाइन म्हणून ओळखलं जातं आणि याला अक्रिस्टलाइन म्हणून ओळखलं जातं. तर नॉन क्रिस्टलाइन म्हणतो आपण याला. तर हे 2 प्रकार पडतात. मॉर्फस किंवा अमॉर्फस पण म्हणतात इंग्लिश मधून.
बघा, जर बघितलं, कळलं का, जर यांच्याबद्दल बघितलं का, क्रिस्टलाइन बद्दल जर बघितलं तर काही पॉईंट सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिलं पॉईंट काय आहे, ह्यांच्यामध्ये जर बघितलं, अणूची जी रचना आहे ना, कळलं का, अणूची रचना, अणूची ह्यांच्यामध्ये जी रचना असते ना, ती काय असते रे, नियमित असते मित्रांनो. ह्याचा अर्थ मला सांगा, नियमित असते म्हणजे स्पेसिफिक पॅटर्न नुसारच अणूंची रचना काय आहे, स्फटिक जे रूपे आढळतात, अपरूपे, त्यांच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसते. परंतु ती अनिश्चित असते. अणूची रचना जर बघितलं तर ही काय असते रे, अनिश्चित असते. म्हणजे याचा अर्थ फिक्स नाहीये, नियमित पॅटर्न आहे पण रचना निश्चित नाहीये. कळलं का, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जर बघितलं द्रवणांक, कळलं का, व उत्कलनांक, उत्कलनांक हे काय रे, जास्त असतं, जास्त व फिक्स असतं मित्रांनो. म्हणजे काय, फिक्स आहे, कळलं का, ठराविक असतो, जास्त असतो पण ठराविक असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं निश्चित, कळलं का रे, निश्चित काय आहे, भौमितिक, कळलं का, भौमितिक काय आहे, रचना असते. म्हणजे त्यांना स्पेसिफिक स्ट्रक्चर असतो. कळलं का, स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं तर मला सांगा, त्यांना एक तीक्ष्ण कणा असू शकतो. कळलं का रे, तीक्ष्ण कणा असू शकतो किंवा सपाट पृष्ठभाग असू शकतो. म्हणजे अशा प्रकारची संरचना आपल्याला या स्फटिक असणाऱ्या अपरूपांमध्ये आढळते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि ह्याचे 3 उदाहरणं आहेत. एक म्हणजे काय रे, ग्राफाइट हा स्फटिक यानी क्रिस्टलाइन आहे. त्यानंतर हिरा हा क्रिस्टलाइन आहे. आणि तिसरं फ्लोरिन्स जो आहे हा पण क्रिस्टलाइन आहे. तर आयोग जर भविष्यात विचारलं की क्रिस्टलाइन अपरूपे कोणकोणते, तर हे 3 येतात. आणि अस्फटिक अपरूपे नॉन क्रिस्टलाइन जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये काय असते रे, अणूची रचना, कळालं का रे, अणूची रचना काय रे, नियमित नसते. हे पहिलं पॉइंट आहे. त्यानंतर जर बघितलं द्रोणांक व उत्कलनांक जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, हा काय कमी असतो आणि ठराविक नसतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो माहित आहे का, जी भौमितिक रचना आहे, कळलं का, भौमितिक रचना जर बघितलं तर फिक्स नसते. हे गुणधर्म आहेत अस्फटिक रूपे यानी नॉन क्रिस्टलाइन कार्बनच्या अपरूपांचं. आणि ह्यांच्यामध्ये कोण येतं, कोळसा येतं मित्रांनो. मग तो दगडी कोळसा असेल, कळलं का रे, लोणारी कोळसा असेल किंवा कोक आहे, हे सगळे मला सांगा हे अस्फटिक रूपांमध्ये येतं. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता मला सांगा, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, माहिती आहे का, वरील सर्व. का, त्याचं कारण सांगतो मी. बघा, आता त्याचं कारण सांगतो. एक मला सांगा, निश्चित भौमितिक रचना आहे, निश्चित द्रवीभवन बिंदू आहे, कळलं का रे, द्रवीभवन बिंदू आहे. दिशानुवर्ती गुणधर्म म्हणजे काय रे, एनिसोट्रॉपी प्रॉपर्टी म्हणजे काय मित्रांनो, माहित आहे का, जर या पदार्थांना मला सांगा वेगवेगळ्या दिशेने मोजलो, समजा या दिशेने मोजलो तर वेगळी किंमत भेटते, या दिशेने मोजलो तर वेगळी किंमत भेटते. वेगवेगळ्या डायरेक्शननी जेव्हा मेजरमेंट करत असतो आपण कोणाचं, या स्फटिक रूप असणाऱ्या ॲलिट्रॉपीचं, तर त्यावेळेस आपल्याला किमती, मेजरमेंट पण वेगवेगळे डिफरंट मिळतात. यालाच आपण एनिसोट्रॉपी प्रॉपर्टी, दिशानुवर्ती गुणधर्म म्हणतो. आणि हे गुणधर्म पण आपल्याला स्फटिक रूप सारख्या पदार्थांमध्ये आढळतं, म्हणजे हिरांमध्ये, ग्राफाइटमध्ये आणि फ्लोरिन्समध्ये आढळतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन झाला. बघा, हा पुस्तक आहे, या पुस्तकाचं एकदा आवर्जून रिव्हिजन करा. संपूर्ण डेटा कव्हर केले. विदिन काही कालावधीमध्ये पूर्ण विज्ञानचं रिव्हिजन या पुस्तकातून होऊ शकतं. कळलं का, माझं स्वतः पुस्तक मी लिहिलेलं आहे. बघा, मोस्ले प्रमाणे आवर्त सारणीत मूलद्रव्यांची रचना डॅशच्या आधारे करण्यात आली. ह्याचं उत्तर आहे अणु क्रमांक, म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर. मित्रांनो माहित आहे का, आवर्त सारणीमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. यासाठी बारकाईने व्यवस्थित सगळे प्रश्न करणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहेत. बघा, जर बघितलं तर या ठिकाणी समजून घ्या. सर्वात पहिले डोबे रायनर नावाच्या शास्त्रज्ञांनी काय रे, वर्गीकरण केलं. आणि डोबे रायनर यांनी अणुवस्तुमान याच्या आधारे केलं, ना की अणुवांक.
त्यानंतर जर बघितलं न्यूलँड्स नावाच्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण केलं, ज्याला न्यूलँडचे अष्टके म्हणतो. ह्यांनी पण अणु वस्तुमान या गुणधर्मांच्या आधारेच मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. आणि तिसरं जर बघितलं तर मेंडेलीव नावाचा शास्त्रज्ञाने काय वर्गीकरण केलं, आणि मेंडेलीवचं वर्गीकरण पण अणु वस्तुमान आहे, अणु वस्तुमानच्या आधारे केलं. आणि सगळ्यांचंही व्यवस्थित झालं नाही म्हणून मित्रांनो माहित आहे का, मोसले नावाच्या शास्त्रज्ञाने आधुनिक आवर्त सारणी मांडली, मॉडर्न पिरियोडिक टेबल. कळालं का रे? आधुनिक आवर्त सारणी मांडली. आणि मला सांगा ह्यांनी जर बघितलं तर अणु अंक या गुणधर्मांच्या आधारे पिरियोडिक टेबलमध्ये मूलद्रव्यांना जागा दिली. हे लक्षात ठेवा एकदा, कुणी कशाच्या आधारे दिलेली आहे मित्रांनो. बाकी यांचं डिटेल बघणं गरजेचं आहे की ह्याची काय चुका होत्या, न्यूलँडची काय चूक होती, मेंडेलीवची काय चूक होती, की ज्या चुका भरून काढण्यासाठी मोसलेने आधुनिक आवर्त सारणी मांडली. ह्याच्या व्यतिरिक्त पिरियोडिक टेबलमध्ये बघत असताना अशा प्रकारे व्यवस्थित बघा. काय बघा रे, डावीकडून उजवीकडे जात असताना धातू गुणधर्म कमी होत जातो, तर का होत जातो हे लक्षात ठेवा. वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातो, का वाढत जातो हे लक्षात ठेवा. डावीकडून उजवीकडे जात असताना अणूचा आकार कमी होत जातो. कळालं का? का होतो? त्रिज्या पण कमी होत जाते. का कमी होत जाते हे लक्षात ठेवा. वरतून खाली येताना अणूचा आकार, कळालं का रे, अणूचा आकार मला सांगा काय होत जातो? वाढत जातो. का वाढत जातो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर असे सगळे घटक महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर जर बघितलं तर आणखी एक पार्ट मी तुम्हाला पुढचं सांगण्यास, तर हे सगळं कळणं गरजेचं आहे. आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर बघा आयोनायझेशन पॉवर कशी वाढत जाते, कशी कमी होत जाते, संयोजी इलेक्ट्रॉन कसे वाढत जातात, कसे कमी होत जातात, एकदाच क्लिअर करून घ्या. पिरियोडिक टेबलमधील एकही मूलद्रव्य तुम्हाला पाठ करायची गरज नाही. सगळे प्रश्न कन्सेप्च्युअल येतात, ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच मला सांगा आपण हे सगळा पार्ट काय आहे कव्हर करतोय. उत्तर अनुक्रमांक कसा आलं कळालं असेल तुम्हाला. कळालं का? अनुक्रमांक म्हणजेच काय रे, प्रोटॉनची संख्या. कळालं का? आणि इलेक्ट्रॉनची संख्या, किंवा जो अनुक्रमांक आहे ना यालाच आपण रासायनिक गुणधर्म म्हणतो मित्रांनो. कळालं का? मूलद्रव्यांचा रासायनिक गुणधर्म म्हणतो. तर आयोग या ठिकाणी अनुक्रमांकाच्या ठिकाणी रासायनिक गुणधर्म असा ऑप्शन टाकला असतं आणि विचारलं असतं मोसलेची जी मूलद्रव्यांची वर्गीकरण रचना आहे कोणावर आधारित आहे, तर मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मावर आधारित आहे. का? कारण रासायनिक गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या, आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक म्हणत असतो, म्हणून अणुअंकाला मूलद्रव्यांचा रासायनिक गुणधर्म आपण म्हणत असतो. ही गोष्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम कोणी मांडलं रे? R.H. विटाकर यांनी मांडलंय. कधी मांडलंय माहित आहे का? 1969 ला मांडलंय. कळालं का? हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर ह्याचं उत्तर बघा मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी आणि ॲनिमेलिया हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. समजून राहिलं का? आता बघा ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो आणखी काय असेल, म्हणजे 5 किंगडम म्हणजे उत्तर दुसरं आहे. समजलं? आता बघा काय असणार आहे. सर्वात पहिलं सर 2 किंगडमचा कोणी लावलं? कळालं का? बघा 2 किंगडम कोणी मांडलं? 2 किंगडम जर बघितलं मित्रा 1735 ला कॅरोलस लिनियसनी मांडले. कॅरोलस लिनियस नावाच्या शास्त्रज्ञाने 2 सृष्टी मांडलेला आहे. त्यानंतर बघा सर 3 किंगडम कोणी मांडलं? 3 किंगडम जर बघितलं तर मला सांगा 1866 ला हॅकल नावाच्या शास्त्रज्ञाने 3 किंगडमचा शोध लावला. त्यानंतर जर बघितलं सर 4 किंगडमचं काय आहे? 4 किंगडम मला सांगा 1938 ला कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञांनी शोध लावलंय. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि चौथं 5 किंगडमचं जर बघितलं तर 5 किंगडम 1969 ला R.H. विटाकर या शास्त्रज्ञांनी काय आहे सांगितलं. कळालं का इथपर्यंत? बघा आणि आयोग एकदम साधा प्रश्न विचारले, पण 5 किंगडम कशा प्रकारे कोणकोणते आहेत त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं सजीवांचं 2 गटात वर्गीकरण होतं. एक म्हणजे कोणते? आदि केंद्रकी, ज्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात, आणि दुसरं म्हणजे कोणते? दृश्य केंद्रकी. हे 2 गट तयार केले. आदि केंद्रकी म्हणजे काय रे? ज्याची पेशी काय असते माहित आहे का? अपूर्ण असते, त्यांना आदि केंद्रकी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणाला जागा दिली? मोनेराला ठेवलं, ज्याला आपण जीवाणूची सृष्टी म्हणतो मित्रांनो. दृश्य केंद्रकीमध्ये पुन्हा 2 गट तयार केले त्यांनी. एक पेशीय एक गट युकॅरियोटिक मध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रोटिस्टाला जागा दिली. म्हणजे प्रोटिस्टा दृश्य केंद्रकी एक पेशीय आणि जीवाणू आदि केंद्रकी एक पेशीय. आणि यानंतर बघा
बघा पुन्हा आणखी या ठिकाणी काय बाकीचे सगळे आले आणि इथून पुन्हा आणखी 2 गट तयार केले त्यांनी. कोणते रे? प्रकाश संश्लेषण करणारे आणि प्रकाश संश्लेषण पेशी भित्तिका. कळालं का रे? कोणतं गुणधर्म वापरलं? पेशी भित्तिका. आणि पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये 2 ठेवलं. एक म्हणजे कवक. कळालं का रे? आणि दुसरं म्हणजे वनस्पती मित्रांनो. कळालं का? आणि इथं पेशी भित्तिका नसणाऱ्यांमध्ये कोणाला जागा दिली? प्राण्यांना. ही डायग्राम मी अतिशय सुंदर आणि जबरदस्त शिकवलेली आहे आणि या डायग्रामवरूनच कित्येक प्रश्न कव्हर होतात. मग बघा, एक मोनेरा, दुसरं प्रोटिस्टा, तिसरं कवक, चौथं वनस्पती आणि 5वं प्राणी. ही संरचना आर्य छुटाकर यांनी सांगितली आणि यांचे गुणधर्म पण सांगितले की कोणाचे काय गुणधर्म असणार आहेत. म्हणजे मोनेराचे गुणधर्म जर बघितलं, जीवाणू येतात, अपूर्ण पेशी असते, पेशीला केंद्रक नसतो, केंद्रकाला आवरण नसतं, केंद्रक द्रव्य बाहेर विखुरलेला असतो, डीएनए बाहेर विखुरलेले असतात. प्रोटिस्टामधील एकच पेशी सजीव असतो पण परिपूर्ण पेशी असते, केंद्रक असतं, केंद्रकाला आवरण असतं. ह्याच्यामध्ये पॅरामेशियम, अमिबा, युग्लिना ह्याच्यात जीवाणू येतील. कवक काय रे? दृश्य केंद्रकीय असतात, बहुपेशीय असतात. काला का? बहुपेशीय, पेशी भित्तिका असणारे परंतु प्रकाश संश्लेषण न करणारे, म्हणजे हे अन्न तयार करत नाही आणि हे प्रकाश संश्लेषण करणारे. अशा प्रकारे मला सांगा, हे वर्गीकरण जर बघितलं तर आर्य छुटाकर यांनी केलेलं आहे. तर वर्गीकरणावर थोडं चांगलं लक्ष द्या, कारण आयोग त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारत असतो. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा, हे घटक क्लॅरिटीने तुम्हाला समजून गेले असतील काय आणि कसं असणार आहे म्हणून मित्रांनो. क्लिअर आहे? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं, मलेरिया या तापात थंडी वाजून ताप येणे 3-4 दिवसांनी. कळालं का रे? 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश विषारी पदार्थ दिसून येतो. हा प्रश्न 53 नंबरचा विचारलेला आहे. ह्याचं उत्तर आहे हिमोझाईन. हिमोझाईन नावाचा विषारी पदार्थ काय मित्रांनो माहित आहे का? मलेरियामध्ये तयार होतो शरीरात आणि या कारणामुळे मला सांगा अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला आढळतात. ताप थांबतो पुन्हा येतो, ताप थांबतो पुन्हा येतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा इंटरफेरॉन काय असतं मित्रांनो माहित आहे का? इंटरफेरॉन पेशी तयार करत असतात. कधी? जेव्हा एखाद्या पेशीला विषाणूचा संसर्ग होतो. कळालं का रे? एखाद्या पेशीला विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा त्या पेशी इंटरफेरॉन तयार करतात आणि तो इंटरफेरॉन मला सांगा या विषाणूंना मारण्याचं काम करतो किंवा अडवण्याचं काम करतो. हेतू काय असतो रे मित्रांनो माहित आहे का? ज्या पेशीला इन्फेक्शन झालंय ते पेशी इंटरफेरॉन प्रथिन तयार करते आणि तो प्रथिन काय करतं? या विषाणूला थांबवण्याचं काम करतो आणि या कारणामुळे दुसरी पेशी जी आहे मित्रांनो माहित आहे का? तिला संसर्ग होत नाही. मग दुसऱ्या पेशीचं संरक्षण करण्यासाठी, दुसऱ्या पेशीचं संरक्षण करण्यासाठी बाधित असणारी पेशी, इन्फेक्टेड असणारी पेशी जे रसायन तयार करते त्याला इंटरफेरॉन म्हणतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हिरुडिन जो आहे हा जळू असतो ना मित्रांनो, लीच. कळालं का? या लीचच्या डोक्यात असतं आणि हे रक्त पातळ करतं मित्रांनो, पातळ करतं. यानी काय रे? रक्त गोटू देत नाही. अँटी क्लोटिंग एजंट आहे. म्हणून मित्रांनो माहित आहे का? हार्ट अटॅक मध्ये जे मेडिसिन तयार केली जाते त्याच्यामध्ये पण या हिरुडिनचा वापर केला जातो. किंवा आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का? हिरुडिन तयार करणारा जो जीन आहे तो तेलबियामध्ये टाकण्यात आलंय आणि त्याच्यानुसार ह्याचं उत्पादन केलं जात आहे. म्हणजे आता जळूला मारायची गरज नाही, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का काय असणार आहे? तर हे कोलोस्ट्रम काय आहे? कोलोस्ट्रम मित्रांनो माहित आहे का? सस्तन प्राण्यांमध्ये जर बघितलं ना, सस्तन प्राणी, तर मित्रांनो माहित आहे का? तर सर्वात सुरुवातीचा बाळ जन्मल्यानंतर जो मिल्क सिक्रेट होतो ना त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. जसं उदाहरणामध्ये आपण म्हणतो ना, गावाकडे जर बघितलं गाय असेल, कळालं का? गाय जन्माला आल्यानंतर मला सांगा पहिले 1-2 दिवसाचा जो मिल्क असतो, कळालं का? गरम केल्यानंतर तो घट होतो, गाय किंवा म्हैस किंवा शेळी, तर त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणून ओळखलं जातं. तर तो पदार्थ आहे हे. तर अशा प्रकारे मला सांगा हे 53चं एक्सप्लेनेशन मी चांगल्या प्रकारे केलोय की कोणाचं कार्य काय आहे. जर आयोगाने ऑप्शनवरून जरी प्रश्न विचारलं तर तुमचं चुकता कामा नाही. समजलं? तर या कारणामुळेच म्हणतोय की डेटा एक्सप्लेनेशन हे असतं, ह्याचा फायदा व्हायला पाहिजे. बघा
आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? तर मला सांगा, ट्रॅमोनोसोमा नावाचा हा परजीवी आहे, या कारणामुळे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार काय आहे होतो मित्रांनो. कळलं का? क्लिअर आहे. तर बघा, तर या ठिकाणी काय आहे ह्याच्याबद्दल डिटेल बघायची गरज नाही, कारण ऑलरेडी विचारलेला आहे. कळलं का? बघा, मच्छर हा उत्तर होऊ शकत नाही. कॉमन सेन्स बघा ना, पॅरामेशियम होऊ शकत नाही, चपटेक्रमी होऊ शकत नाही, मग उत्तर तोच असणार आहे ना, कारण ह्याचा जो परिणाम आहे बाकीच्या वेळेस वेगवेगळा आहे पण त्याच्या रिलेटेड नाही आहे. तर ह्याचं उत्तर पहिलं आहे मित्रांनो, स्लीपिंग सिकनेस. कळलं का? तर हे जो आजार आहे ट्रॅमोनोसोमा याच्यामुळे होतो. पहिले राज्यसेवेला विचारलं, नंतर कंबाईनला विचारलं, लागोपाठ एकच प्रश्न 2 वेळेस विचारलंय. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा आता, शैवाल, कळलं का, आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, थॅलोफायटा, ब्रायोफायटा. उत्तर आहे याचं थॅलोफायटा मित्रांनो. बघा मी काय म्हणतो, वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना येचर नावाच्या शास्त्रज्ञांनी 2 गटात केलं. एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? अबीजपत्री. कळलं का? आणि दुसरं जर बघितलं तर त्याला काय नाव दिलं? बीजपत्री मित्रांनो. कळलं का? अबीजपत्री म्हणजे बीज न येणारे. ह्याचे पुन्हा 3 गटात वर्गीकरण केलं. एक म्हणजे कोणतं? थॅलोफायटा. दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का कोणतं रे? ब्रायोफायटा. आणि तिसरं जर बघितलं तर त्याला काय नाव दिलं आपण? टेरिडोफायटा. कळाला का? टेरिडोफायटा. आणि या थॅलोफायटा सर्वात कमी विकसित आहेत बघा. ही एकदम कमी विकसित, ही थोडी जास्त विकसित, आणि ही थोडी जास्त विकसित, आणि या सर्वात जास्त विकसित, अशा प्रकारच्या. थॅलोफायटामध्ये का सर्वात कमी विकसित? कारण ह्याच्यात जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते मित्रांनो. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा दोघांमध्ये पण जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते, झॅलम आणि फॅलम, म्हणून यांना असंवाहिनी म्हणतो. बोथ आर काय रे? असंवाहिनी अबीजपत्री वनस्पती, आणि ही संवाहिनी म्हणतो. आता बघा, सर्वात कमी विकसित असणाऱ्या थॅलोफायटाचे 2 गटात वर्गीकरण केले जातात. एक असतो शैवाल, आणि दुसरं जर बघितलं तर तो असतो कवक मित्रांनो. पण कवकाला नंतर सेपरेट गटात टाकण्यात आलं, पण त्याला कवकाला थॅलोफायटात घेतलं जातं. मग या कवकालाच आपण बुरशी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. समजलं का? हे आपल्याला समजणं गरजेचं. इथं बघा फंगाय दिले. ब्रायोफायटाचे पण 2 गट पडत असतात, ते लक्षात ठेवा. एक आहे हिपॅटिस, आणि दुसरं कोणतं रे? मसाय. का? कशावरून? ह्याच्यामध्ये एक मुलाब नावाचा घटक प्रेझेंट असतो. हे एकपेशीय असेल तर त्याला हिपॅटिस नाव देण्यात आलं ज्या ब्रायोफायटामध्ये, आणि ज्या ब्रायोफायटामध्ये मुलाब बहुपेशीय आहे त्या ब्रायोफायटाला मसाय नाव देण्यात आलं. या ब्रायोफायटाला उभयचर वनस्पतींचा गट म्हणतात. हे सगळे परीक्षाभिमुख पॉईंट्स आहेत भाऊ. जेवढं बोलू राहिलो माझ्या तोंडूतून येऊ राहिले ते, हे सगळं असं तुला लक्षात राहायला पाहिजे. आणि टेरिडोफायटा या पृथ्वीवरील पहिल्या संवाहिनी वनस्पती आहेत. म्हणून बघा, शैवाल, आल्गी आणि फंगस कोणामध्ये येतात? तर याचं उत्तर आहे थॅलोफायटामध्ये येतात. कारण ब्रायोफायटामध्ये हिपॅटिस, मसाय वगैरे आहे, हे कळणं गरजेचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल की काय लक्षात ठेवायचं. ह्याच्यापेक्षा पण थोडं डिटेल जावं लागणार आहे तुम्हाला. शैवालांमध्ये शैवालांच्या प्रकारावर विचारू शकतात. हिरवा शैवाल, लाल शैवाल, तपकिरी शैवाल वगैरे वगैरे. कळालं का? बघा, ह्या बॅचची ऍड आहे, आवर्जून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. 100% फायदा होईल. नाही फायदा झाला तर माझा नंबर खाली दिलेला आहे, रिटर्न कॉल करून बोलू शकतात. 1000चे 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे मित्रांनो. पण इमानदारीनं बॅच बघणं गरजेचं माझी एक अट आहे. बघा आता, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानावरील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने अंकुंजन पावतात? उत्तर आहे मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. टोबॅकोमध्ये मोझाईक व्हायरसमुळे काय आहे होत असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा, हे आहे उत्तर. त्याच्यानंतर बघा, स्मट ऑफ जवार नावाचा एक रोग आहे मित्रांनो. कळालं का? हा कोणामुळे होतो माहिती आहे का? कवकामुळे होतं. कळाला का? कोणावर होतो रे? ज्वारीवर होतो, हे समजणं गरजेचं आहे. कोणता कवक आहे तो महत्वाचा आहे. स्पॉरिसोरियम सोर्गी नावाचा कवक आहे. कळालं का रे? काय बघा, स्पॉरिसोरियम. कळालं का? सोर्गी नावाचा एक कवक आहे, ज्या कवकामुळे स्मॉट ऑफ जवार हा रोग होतो. ज्वारी काळी पडते मित्रांनो. कळालं का? ज्वारीचा वरचा जो काही धान्याचा जो हा असतो ना, तो पूर्ण काळा पडून जातो, तो स्मट ऑफ जवार आहे. त्यानंतर बघा, सायट्रस कॅन्कर कुठं आढळतो रे मित्रांनो माहित आहे का? हे जर बघितलं, संत्र्यांवर आढळणारा हा काय आहे? एक रोग आहे मित्रांनो. संत्र्यांच्या वरती बुरशी चढल्यासारखं चढतं मित्रांनो, आणि हा काय आहे? बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. कळालं का रे? संत्रीवर बॅक्टेरियामुळे. कोणतं बॅक्टेरिया आहे? झॅन्थोमोनास एक्झोपोनुलस म्हणून आहे. कळालं? पोडिस म्हणून आहे. बघा, कोणता आहे? झॅन्थोमोनास
झॅन्थोमोनास, कळालं का? लक्षात ठेवा हा, आयोग हे विचारतं ऑप्शनमधून असेच प्रश्न. झॅन्थोमोनास ॲक्झोनोपोडिस, कळालं का रे? ॲक्झोनोपोडिस नावाचा बॅक्टेरिया आहे. त्या कारणामुळे मला सांगा सायट्रस कॅन्कर नावाचा रोग कोणावर होतो? संत्रीवर होतो. त्यानंतर बघा रॅक्झोक्टोनिया नावाचा जो रोग आहे हा कोणावर आहे रे? हे महत्वाचं आहे. हा मुळांवर होणारा रोग आहे. रूट, कळालं का रे? रूट काय करतात? पिवळ्या पडतात आणि वनस्पती वाळत जातात मित्रांनो, कळालं का? हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर मला सांगा हा कवकामुळे होणारा रोग आहे, कळालं का? कोणता कवक? तर मला सांगा आर म्हणजे काय रे? रायझोटोनिया, कळालं का? रायझोक्टोनिया, आर म्हणजे रायझोक्टोनिया सोलोनी नावाचा काय रे? हा कवक आहे, ज्या कारणामुळं हे आजार होतो, कळालं का? हा डिसऑर्डर होतो, हा काय रोग होतो? वनस्पतींवर, आणि वनस्पतींच्या मुळांवर होतो. वनस्पतींच्या मुळा काय मित्रांनो माहित आहे का? पूर्ण पिवळ्या पडून जातात, कमकुवत होऊन जातात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. चारही ऑप्शन मी सांगितलंय. जिथं ऑप्शनवरून प्रश्न तयार होऊ शकतात ते ऑप्शन मी चांगलं करतोय. जिथं उत्तरावरूनच दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो तिथं मी उत्तरावर जास्त भर देतोय. का? कारण याच अँगलनी हे ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा काय आहे, खालीलपैकी कोणती जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? ह्याचं उत्तर आहे नील हरित शैवाल. ह्याचं एक्सप्लेनेशन मी थोड्या वेळाखाली सांगितलं. का वापरतो रे? कारण नील हरित शैवाल मला सांगा नायट्रोजनचं काय करतं रे? नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग सर नायट्रोजनचं स्थिरीकरण तर रायझोबियम पण करतं. मी म्हटलो ना, नायट्रोजन अन्य घटकासोबत मिसळणे आणि त्याचा संयुग तयार करणे यालाच आपण नायट्रोजनचं स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. मी 3 उदाहरण दिले होते. एक म्हणजे काय? रायझोबियम. पण रायझोबियम हा सहजीवी आहे, म्हणजे ह्याचा अर्थ जेव्हा रायझोबियमला कोणीतरी अन्न देईल तरच तो नायट्रोजनचं स्थिरीकरण करेल. मग एखाद्या शेतात आपण खत म्हणून जर रायझोबियमला टाकलो तर त्याला दररोज डबा नेऊन कोण देईल? त्याच्यानंतरच तो तयार करेल ना, अदरवाईज करणार नाही. म्हणून रायझोबियम जरी नायट्रोजन स्थिरीकरण करत असेल, खत म्हणून त्याचा वापर करता येत नाही. तर तो जे शेंगाधारी वनस्पती आहे जसं भुईमूग वगैरे, तर मला सांगा या ठिकाणी तो ऑटोमॅटिक आढळतो. का? कारण त्याच्यापासून त्याला अन्न मिळत असतं. राहिलं दुसरं नील हरित शैवाल. हा स्वयंपोषी आहे मित्रांनो, कळालं का? पृथ्वीवरील सर्वात पहिल्यांदा प्रकाश संश्लेषण करणारा सजीव जर बघितलं तर नील हरित शैवाल हे जीवाणू आहे. ऍक्च्युली हे शैवाल नाही, हे जीवाणू आहे मित्रांनो. आणि हे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, परंतु स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून याला खत म्हणून वापरतो. का? शेतात टाकल्यानंतर याला अन्न देण्याची गरज नाही, कारण तो स्वतः अन्न बनवून राहिलं आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण पण करून राहिलं मित्रांनो, कळालं का? म्हणून त्याचं खत म्हणून आपण वापर करत असतो. कळालं का? कोण? हे नील हरित शैवाल. आणि याला दुसरं नाव काय आहे? याला सायनोबॅक्टेरिया पण म्हणतात मित्रांनो. सायनोबॅक्टेरिया म्हणून ओळखलं जातं किंवा याला सायनोफायटा म्हणतात. हे नाव लक्षात ठेवा, सायनोफायटा. आणि या नील हरित शैवालाचे 2 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे काय? नॉस्टॉक आणि दुसरं म्हणजे काय? ॲनाबिना. आयोग विचारू शकतं खालीलपैकी कोणते जीवाणू काय रे भात शेतीसाठी खत म्हणून वापरतात? ऑप्शनमध्ये हे न देता ऑप्शनमध्ये या दोन्हीपैकी एक देतील किंवा दोन्हीची दोन्ही देतील. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि पृथ्वीवरील पहिल्यांदा स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे म्हणजे हेच सायनोबॅक्टेरिया, हेच नील हरित शैवाल आणि ब्ल्यू ग्रीन आल्गी. हे समजणं गरजेचं आहे. कळालं का? लाल शैवाल आणि तपकिरी शैवाल ह्यांचं काही संबंध नाही. हे ऍक्च्युअली शैवाल आहे, जीवाणूमध्ये येत नाही. हे दोघंही जीवाणू नाहीये, कारण दोघांची पेशी विकसित आहे. तर मला सांगा नील हरित शैवाल फक्त जीवाणूमध्ये येतो, कारण त्याची पेशी अपूर्ण आहे. यानंतर बघा जीवाणू खालीलपैकी डॅडॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. काय असतं रे मित्रांनो माहित आहे का? जीवाणू काय करत असतात? जीवाणू जेव्हा आपल्या शरीरात येतात तर आपण त्याच्या विरुद्ध अँटीबायोटिक घेत असतो. कळालं का रे? अँटीबायोटिक म्हणजे औषध घेत असतो आणि त्या औषधांना विरोध करणे या जीवाणूंचं काम आहे. त्याच्या परीने ते स्वतःचं संरक्षण करतात. निसर्गाने त्यांच्या संरक्षणासाठी एक डिफेन्स सिस्टीम दिलेली आहे. जसं आपल्यासाठी दिली की नाही, पांढऱ्या रक्तपेशी दिले, वेगवेगळे रसायन दिले, सेम तशाच प्रकारे जीवाणूंना पण काय मित्रांनो माहित आहे का? एक डिफेन्स सिस्टीम दिलेली आहे आणि त्या डिफेन्स सिस्टीमच्या साहाय्याने ते काय करत असतात? स्वतःचं संरक्षण करतात. आता परिणाम कसं होतो माहित आहे का? जसं कोरोनाचा आपल्या शरीरावर कसं होतो? आपल्या पेशीच्या बाहेर अशा प्रकारे रिसेप्टर असतात. रिसेप्टर म्हणजे ॲक्सेप्ट करणारे. आणि कोरोनाच्या बाहेर पण असे प्रोटीनचं एक काय आहे? केबल असतो.
हे प्रोटीनचं केबल या ठिकाणी शोषून घेतलं जातं, यानी काय तो पॅक होऊन जातो. जसं आपण म्हणतो ना स्विचमध्ये पिन टाकतो, जर परफेक्ट पिन असेल तरच बसेल, परफेक्ट पिन नसेल तर कसं बसणार, कळलं का? मग कोरोनाची पिन आपल्या पेशीमध्ये ती बसते, म्हणून कोरोना आपल्या पेशीमध्ये प्रवेश करू राहिलं. जर कोरोनाची पिनच बसली नाही तर मला सांगा आपल्या पेशीमध्ये कसं प्रवेश करेल? मग जीवाणू पण काय करतं, त्याच्या ज्या पिन असतात, रिसेप्टर्स असतात, त्यांच्यात तो बदल करत असतो. का? कारण एखादं औषध जर आला तर त्या औषधाला स्पेसिफिक जसं अशा प्रकारच्या मार्गाने तो औषध आतमध्ये जाणार आहे, तर जीवाणू असा मार्ग चेंज करून तो अशा प्रकारचे करू शकतो. म्हणजे रिसेप्टरची जागा बदलतो, म्हणून बघा कोशिकावरील रिसेप्टरची मध्ये बदल करून टाकतो. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, हे जे रिसेप्टर असतात ते बदललं तर मला औषध अशातून जाणार होतं, आता जर समोर असा असेल तर औषध जाईल का? नाही जाणार. मग आणि तो संरक्षण स्वतःचं करू शकतो. यालाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का? प्रतिजैविकांना विरोध करणे. म्हणजे पहिलं बरोबर आहे. एमडीआर पंप, एमडीआर पंप म्हणजे काय रे? मल्टी ड्रग्स रेजिस्टन्स. हे एक स्टेटमेंट कळलं का? काय आहे? मल्टी ड्रग रेजिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ जीवाणूला ती कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे जो मल्टी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सला तो विरोध करू शकतो, रेजिस्टन्स करू शकतो. मित्रांनो, ही एक कॅपॅबिलिटी कोणामध्ये आहे? बॅक्टेरियामध्ये. कळलं का? तर मल्टी ड्रग, सुपरबग्स म्हणतो आपण, कळलं का रे? सुपरबग्स, सुपरबग्स म्हणजे काय रे? की त्याच्यावर परिणामच होत नाही औषधाचं. का? कारण की कोणत्याच औषधाचा परिणाम होत नाही. का? कारण तो एमडीआर पंपाच्या साहाय्याने मल्टिपल ड्रग्सला काय करतो? विरोध करतोय, थांबवतोय, रजिस्ट करतोय, त्याच्यावर परिणाम होऊ देत नाही. म्हणून हे पण आहे. वेगवेगळ्या एन्झाईमचा स्त्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. म्हणजे याचा अर्थ तो स्वतः काही रसायन तयार करतो, ज्या रसायनांच्या साहाय्याने त्याच्यावर येणारा जो काही औषध आहे, कळाला का? त्याच्यावर जो येणारा औषध अँटीबायोटिक आहे त्याला तो निष्क्रिय करून टाकतो. म्हणजे बॅक्टेरिया असे रसायन टाकतो की आपण घेतलेले औषध निष्क्रिय होऊन जातात, ज्याचं कार्य शून्य होऊन जातो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणून या तिन्ही कारणामुळे जीवाणू स्वतःचं संरक्षण करतो औषधांपासून किंवा बाकीच्या विषाणूंपासून. हे आपल्याला कळणं गरजेचं, समजणं गरजेचं आहे. म्हणून उत्तर जर काय असेल तर उत्तर दुसरं आहे. अ, ब आणि क हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, क्लिअर आहे? यानंतर बघा तो 11वी 12वीतून विचारले, स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा डॅश आहे. ह्याचं उत्तर पहिलं आहे, आधी तयार केला एंटेरोटॉक्झिन. कारण स्टेफिलोकोकस एंटेरोटॉक्झिन नावाचा हा टॉक्झिन तयार करत असतो आणि आपण जर एखादं अन्न खाल्लं त्या अन्नावर हा टॉक्झिन तयार झाला असेल या जीवाणूमुळे तर आपल्याला विषबाधा होते, उलटी होते, डायरिया होते, वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर हे आहे. बाकीचे पण कारण आहेत पण ते सप्लिमेंटरी आहेत. जसं विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मेल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे जर एखाद्या अन्नावर तो पॉइझनिंग तयार झालंय आणि तो तसं जर शिल्लक राहिलं तर तो नंतर स्प्रेड होत जाईल. मित्रांनो, हे पण बरोबर असणार आहे. स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेंचे किंवा गुळांचे वसाहतकरण केल्यामुळे एखादी ठिकाणी जखम झाली तर मला सांगा त्या ठिकाणी वसाहतकरण करू शकतात ते, कळलं का? तर वरील सर्व असू शकतात. ह्याच्या प्रश्नावरून पण वादविवाद झालता पण आयोगाने पहिलंच उत्तर दिलं, पण वरील सर्व असू शकतात. बाकीचे सप्लिमेंटरी स्टेटमेंट आहेत पण स्ट्रॉंग स्टेटमेंट फक्त एकच आहे, म्हणून कदाचित आयोगाने पहिलं उत्तर दिलेलं असेल. मित्रांनो, आणखी एका बघा फूड पॉइझनिंग होतं. क्लॉस्ट्रिडियम नावाचा एक बॅक्टेरिया आहे. या कारणामुळे पण काय फूड पॉइझनिंग होते, यानी काय रे? अन्नावर विष तयार होतो. समजलं? हे एक लक्षात ठेवा काय आणि कसं असणार आहे. आणि शेवटचं आहे, राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग केंद्र कुठं आहे? हा प्रश्न मला वाटतं का विचार मला कन्फर्म नाहीये. मी रेफरन्स बघितलं पण कुठेही दिलेलं नाहीये. कदाचित करंटचा एखादा इश्यू असेल किंवा काही झाला असेल म्हणून विचारला असेल. तरी आपली स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीच्या बॅच चालू आहेत. जर पुढे आला हा सेंटेन्स किंवा हा पॉइंट तर आपण कव्हर करणार आहे. पण लक्षात ठेवा, ह्याचं जर बघितलं लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीला काय ह्याचं केंद्र आहे, बस एवढं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मला सांगा 2020चा पेपर झालेला आहे. येणाऱ्या काळात मला सांगा सर्व परीक्षांसाठी यांचा फायदा होईल. आता बघा पुढे चालून आपण काय करणार आहे, PSI कळलं का रे, STI आणि ASO तिघांचे पेपर
2013 पासून ते 2016, 2013 पासून ते 2000 काय रे 13 पासून ते 2016 आणि इथं पण 2013 पासून ते 2016 जेवढे पेपर झाले त्याच्यात विज्ञानचे सर्व प्रश्नांचं विश्लेषण केलं जाईल आणि त्यानंतर चालू होईल मित्रांनो माहित आहे का राज्यसेवेच्या प्रश्नांचं आणि त्यानंतर आपण बघणार आहे गट क साठी विचारलेल्या विज्ञानच्या प्रश्नांचं विश्लेषण. तर या ठिकाणी मी थांबतो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या बॅच मध्ये. सर्व मित्र परिवाराला या बॅच बद्दल सांगा. नॉमिनल फीस आहे सुरुवातीची 199. जसे जसे लेक्चर अपलोड होत जातील तशी तशी फीस वाढणार आहे ही लक्षात ठेवा मित्रांनो. कळलं का? 6 महिने बॅच ड्युरेशन आहे. निवांत बघा. पण एकच इच्छा आहे की महाराष्ट्रातील जेवढे काही माझे विद्यार्थी आहेत त्यांना कंबाईन मध्ये 15 यानी 13 ते 15 याच दरम्यान मार्क यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी नको यायला पाहिजे. आणि राज्यसेवेला जर बघितलं तर 16 ते 20 याच दरम्यान प्रश्न यायला पाहिजे. राईट निगेटिव्ह जाऊन म्हणतो मित्रांनो. आणि येणार जर तुमची फाउंडेशन बॅच पूर्ण असेल, स्टेट बोर्ड आणि PYQ हे पूर्ण केलं असताल तर 100% येणार. चालेल. आणि मित्रांनो माहित आहे का तुम्ही आवर्जून काय करा माहित आहे का ही स्टेट बोर्डची बॅच जॉईन करा. 199 फीस आहे नॉमिनल मित्रांनो. कळलं का? 6वी पासून ते 12वी पर्यंत कव्हर केलं जाणार आहे. 9वीचं संपत आले रेकॉर्डिंग, 10वीचं नंतर चालू होईल. आवर्जून तुम्ही या बॅचला जॉईन करा. चालेल. बघा बॅचला जॉईन करण्यासाठी स्टेट बोर्ड आणि NCERTच्या जर बघितलं सायन्स बाय अशोक पवार हे ॲप डाउनलोड करा आणि मित्रांनो माहित आहे का या नंबरवर कॉल करा. काही अडचण असेल काही विचारायचं असेल तर. चालेल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.